नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंयच्या 3ऱ्या जिल्ह्याची अधिकृत घोशणा आज जातली. ह्या जिल्ह्याचे मुख्यालय केपें म्हालात आसतलें अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. ह्या जिल्ह्याच्या स्थापणुके विशीं मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला पर्वरी मंत्रालयांत सर्वपक्षीय फुडाऱ्यांची बसका जाली. 3रा जिल्लो ह्या पयलीं गोंय सरकारान अधिसुचीत केल्लो. ह्या जिल्ह्यांत धारबांदोडा, सांगें, केपें, काणकोण ह्या म्हालांचो आस्पाव आसा अशी माहिती मुखेलमंत्र्यान दिल्या. निती आयोगाची स्थापणूक जाल्या उपरांत सरकाराच्या येवजण्यांचो लाव तशेंच सरकारी सुविधा जनते मेरेन पावची म्हणून जिल्ह्याची विभागणी करपाचो निर्णय जाला अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. नॉर्थ डिस्ट्रिक्टाचेर हाज्या पयलीं कॅबिनेटानूय बी डिसिजन जाल्लें, हाज्या पयलीं असेंब्लीनूय डिस्कशन जाल्लें. 3रो डिस्ट्रिक्ट फॉर्म करप, कारण ऑनरेबल प्रायम मिनिस्टराच्या अंतर्गत निती आयोग फॉर्म जाल्या उपरांत देशांतल्यो डिस्ट्रिक्ट ल्हान करप, कारण जेणे करून ॲडमिनिस्ट्रेशन हें सगळ्या लोकां पर्यंत पावप आनी मॅक्झिमम बेनिफीट चडांत चड लोकांक कशें पावप हेच्या खातीर पुराय देशांत आतां पर्यंत 120 डिस्ट्रिक्ट नवीन जाल्यो. आमच्या कडेन प्रपोजल आशिल्लो आमी नवीन डिस्ट्रिक्ट करचे म्हणून. तेच्या खातीर आमी बावंड्री वायज आमचो धारबांदोडा, सांगें, केपें आनी काणकोण हो जिल्लो हो 3रो जिल्लो करप, हाच्या खातीर आमी फायनलायज केल्लें. 3ऱ्या जिल्ह्याचेर बसका जाली, पूण ह्या 3ऱ्या जिल्ह्याच्या स्थापणुके विशीं नोव्हेंबर 2023 वर्साच्या अहवालाची प्रत मागून लेगीत सरकारान आमकां दिवंक ना आनी बद्द आज सरकार ह्या 3ऱ्या जिल्ह्याची घोशणा करपाक सोदता असो आरोप विरोधी पक्ष फुडारी युरिया लेमो हांणी केलो. विरोधकांनी हो प्रस्न मांडले उपरांत मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी तो दिवपाचो मान्य केला अशें विरोधी पक्ष फुडारी युरिया लेमो हांणी सांगलें. डिस्ट्रिक्टाच्या निमतेन आमी जेन्ना उलयता, आमी द फिजिबिलिटी ऑफ द थर्ड डिस्ट्रिक्ट in terms of the financial burden, whether there is some sort of an imbalance, which are the districts, what is the benefit, what is the implication, which budget heads will affect, where is the finance going to come, what is the benefit, whether the existing system having the North Goa district and South Goa district, what is lacking. हे सगळेचो बाय कमिटीचो रिपोर्ट जालो आणि ती कमिटीचे रिपोर्ट was not given to us. Today the chief minister agreed to give it to us today. And he's trying to announce a new district tomorrow. I mean, you can see from what and where this is planning, because 31st is the last day for the census to be announced. राज्यातल्या सगळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांच्या बस चालकांची आणि वाहकांची पुलीस पडताळणी करची असे निर्देश शिक्षण संचालनालयान दिल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षे संबंधात बाल हक्क आयोगान आखून दिल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन जावचें अशें शिक्षण संचालक शैलेश जिंगडे हांणी जारी केल्ल्या परिपत्रकांत म्हळां. बालरात तशेंच भुरग्यांक हाडवर करपी खंयच्या बशीच्या चालकाची आनी मदतनीसाची पुलीस पडताळणी करून तो अहवाल शाळा मुखेल्यांनी सांबाळून दवरचो अशें ह्या परिपत्रकांत म्हळां. 9वो आदिवासी खेळां महोत्सव 9 ते 11 जानेवारी आदर्श ग्राम काणकोण आयोजीत जाता. बरे खेळगडे तयार जावचे म्हणून ह्या महोत्सवाचें शेगीत आयोजन जाता अशी माहिती खेळां मंत्री रमेश तवडकार हांणी दिल्या. पारंपारीक खेळांचें पुनर्जीवन जावचें हो मुखेल हेत ह्या महोत्सवा फाटल्यान आसा अशें मंत्री रमेश तवडकार हांणी सांगलें. ह्या महोत्सवा वेळार अखिल भारतीय पांवड्याचेर रोड रेसीचे 10 जानेवारीसान आयोजन केलां अशी माहिती मंत्री रमेश तवडकार हांणी दिल्या. ह्या महोत्सवात 1200 खेळगडे वांटो घेतले. 9वो ट्रायबल स्पोर्ट्स फेस्टिवल आमी ऑर्गनायज करता. म्हाका दिसता की फाटल्या 8 वर्सांचो जो अनुभव जर पळयलो जायत, लोक दर वर्साक ट्रायबल स्पोर्ट्स फेस्टिवलाची वाट पळयता आनी 12 तालुक्यांतल्यो 12 टिमी ताजें सिलेक्शन बाकी सगळे प्रोसेस पयली आमी करता आनी ताजे उपरांतच हो खेळा महोत्सव हांगा आयोजन करता. नाताळची परब 31 डिसेंबर सरते वर्स आनी 1 जानेवारी नव्या वर्साच्या फाटभुंयेर राज्यांत पर्यटक व्हडा प्रमाणांत येतात. ह्या काळात खबरदारी आनी सुरक्षीततायेच्या फाटभुंयेर राज्यभरात कडक पुलीस बंदोबस्त तैनात केला अशी माहिती पुलीस महासंचालक आलोक कुमार हांणी दिल्या. मैं आपको ये बताना चाहूँगा कि आईआर बटालियन के 700 लोग ट्रेनिंग करके और 3rd आईआर बटालियन में ज्वाइन किया था, तो हमारे पास फोर्स भी इस बार एक्स्ट्रा है जिसको नॉर्थ गोवा साउथ गोवा दोनों जगह तैनात किया गया है. इसके अलावा जो नॉर्थ गोवा और साउथ गोवा पुलिस है वो उस दिन इवनिंग के टाइम में और लेट नाइट तक बहुत जगहों पे 100 से ज़्यादा जगहों पे नाकेबंदी के थ्रू अपनी प्रेजेंस बना रखा है. इसके अलावा टूरिस्ट पुलिस और कोस्टल सिक्योरिटी पुलिस इसको भी तैनात किया गया है. एंड जो हमारे एंटी टेररिस्ट स्क्वाड के लोग हैं उनको भी नॉर्थ गोवा और साउथ गोवा में कंटिन्यूस पोलिंग कर रहे हैं. गोंयच्या 15 वर्सां सकयल्या चलयांच्या क्रिकेट पंगडाची कर्णधार म्हणून आर्या परब हांची नियुक्ती केल्या. पणजी वेधशाळेन नोंद केल्या त्या प्रमाण पणजीत कमाल तापमान 33 डिग्री सेल्सियस नोंद जालां तर किमान 18.6 डिग्री सेल्सियस नोंद जालां. राज्यांत वातावरण सुकें आनी वताळ आसतलें.
हलके ते मध्यम प्रमाणात धुके पातळ्यो येता अशें वेधशाळेन म्हळां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो ऐकात सांजेच्या 7:20 नमस्कार.